नमस्कार मैत्रिणींनो, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ब्लाऊजच्या कपड्यापासून थोडी फ्रिल जोडून छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लाऊजची उंची घ्यायची आहे। तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्या मापानुसार शोल्डर मुंडा ही माप टाकून घ्यायची आहेत। त्याच्यानंतर मग मी गळ्याची खोली घेतली, 8.5 किंवा 9 इंच घेतली तरी देखील चालेल। आणि त्याच्या बाजूला मग 1 इंच किंवा पाऊण इंच इतकं अंतर बरोबर मोजून घेतलं आणि ह्या पद्धतीने गळ्याचा शेप देऊन घेतला। त्याच्यानंतर मग पेपर कॅनव्हास घेतला आणि तो आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे। तर गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात आणि तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्या मापानुसार शोल्डर मुंडा ही माप टाकून घ्यायची। साईजनुसार किंवा मग गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर आपल्याला घ्यायचं असतं। त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने पेपर कॅनव्हासवरती मी जो काही गळा आहे तो डार्क करून घेतला। त्याच्यानंतर मग अस्तरवरती हा पेपर कॅनव्हास बरोबर अशा पद्धतीने इस्त्रीच्या सहाय्याने चिपकवून घ्यायचा आहे। चिपकवून झाल्यानंतर एका साईडला अशा पद्धतीने छोटे छोटे जो काही गोल आकार आहे तिथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि ह्या पद्धतीने शिलाई करून घ्यायची। तर बघा, हा पॅच आपल्याला अशा पद्धतीने रेडी करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जर का आपण पेपर कॅनव्हास लावून घेतला तर गळ्याला खूप छान अशी फिनिशिंग येते। त्याच्यासाठी मग पेपर कॅनव्हास जर तुमच्याकडे असेल तर लावून घ्यायचा आणि नाही लावला तरी देखील चालेल, परंतु मग पेपर कॅनव्हासमुळे गळ्याला खूप छान अशी फिनिशिंग येते। तर बघा, त्याच्यानंतर मग पॅच तयार करून घेतला आणि जो काही ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती अस्तर आपल्याला बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचा आणि पिना लावून बरोबर पॅक करून घ्यायचा, जेणेकरून इकडे तिकडे होणार नाही। आणि नंतर मग अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची आहे। एक हात आपल्याला अस्तरवरती ठेवायचा आहे आणि या पद्धतीने पूर्ण अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून एक्स्ट्राचा पूर्ण कपडा आपल्याला कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने बरोबर फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जो काही मध्य सेंटर आहे त्याच्यावरती खालच्या बाजूला आणि शोल्डरकडच्या बाजूला सुद्धा छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून मध्य सेंटर आपल्या लक्षात येईल। त्याच्यानंतर मग आपण जो काही पॅच तयार करून घेतलेला आहे तो ब्लाऊजच्या बाजूने अशा पद्धतीने बरोबर मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे। जो काही पॅच आहे त्याचासुद्धा मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि ब्लाऊजचा मध्य सेंटर आपण जिथं कट मारून घेतलेला आहे तिथं बरोबर सेंटरवरती ठेवून आणि सरळ रेषेत सर्वात आधी शिलाई करून घ्यायची, किंवा मग तुम्ही पिना लावून घेतल्या तरी देखील चालेल। तर ह्या पद्धतीने मी सर्वात आधी मध्य सेंटरवरती शिलाई करून घेतली, जेणेकरून जो काही पॅच आहे तो इकडे तिकडे होणार नाही आणि परफेक्ट मध्य सेंटरवरती राहील। सर्व पूर्ण गळ्याला शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग जो काही आतील एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आणि पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे। जे काही कोणे आहेत त्यांना सरळ रेषेत कट मारून घ्यायचा। त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने आपल्याला बरोबर जो काही पॅच आहे तो पलटवून घ्यायचा आहे। पलटवून झाल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला अगदी कडेने शिलाई करून घ्यायची, किंवा मग तुम्ही इस्त्री करून घेतली तरी देखील चालेल। तर मी अशा पद्धतीने अगदी कडेने हळूवारपणे शिलाई करून घेत आहे। या पद्धतीने पूर्ण गळ्याला शिलाई झाल्यानंतर हा पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जी काही फ्रिल तयार करून घ्यायची आहे तर ते आपल्याला ब्लाऊजच्या कपड्यापासूनच करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मग तुम्ही 2 इंच, पावणे 2 इंच किंवा मग 1.5 इंच अंतर अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे आणि बरोबर सरळ रेषेत कट करून आपल्याला ह्या सरळ रेषेत पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। फ्रिल तयार करण्यासाठी बरोबर एका मापात आपल्याला ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या। तुमच्याकडे जर का पिकोची मशीन असेल तर तुम्ही एका साईडला पिको केला तरी देखील चालेल, किंवा मग ह्या पद्धतीने एका साईडला बरोबर फोल्ड करून घेतलं तरी देखील चालेल। तर बघा, मी एका साईडला अशा पद्धतीने शिलाई करून तो भाग फोल्ड करून घेतला आणि त्याच्यानंतर मग पूर्ण जी काही पट्टी आहे तिच्यावरती अशा पद्धतीने छोटे छोट्या प्लेटा मारून घेत आहे। तर पाव इंचाच्या किंवा मग पाव इंचाच्या घेतल्या तरी चालेल। अशा पद्धतीने पूर्ण फ्रिल मी तयार करून घेतली। नंतर मग सर्वात आधी जो काही ब्लाऊजचा कपडा आहे तो ह्या पद्धतीने बरोबर पकडून घेतला आणि त्याच्यावरती मग आपल्याला जो काही गळा आहे गळ्यापासून 1 इंच किंवा 1.5 इंच इतकं अंतर तुम्ही घेऊ शकतात। तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। तर मी 1 इंच अंतर अशा पद्धतीने बरोबर आखून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं सर्वात आधी जो काही गळा आहे गळ्यावरती मी ह्या पद्धतीने लेस लावून घेत आहे। जे काही कोणे आहेत तिथं मी
सुई ही आतमध्येच अडकवलेली आहे आणि फक्त दाब उचलून घेत आहे. गळ्याचा जो काही पॉईंट आहे तो चुकणार नाही. पूर्ण लेस अशा पद्धतीने लावून घ्यायची. त्याच्यानंतर तिच्यावरती आपल्याला लगेचच डबल शिलाई मारून घ्यायची आहे. लेस जाड असो किंवा बारीक असो, प्रत्येक लेसवरती आपल्याला डबल शिलाई ही टाकूनच घ्यायची आहे. या पद्धतीने सर्वात आधी जो काही गळा आहे त्याच्यावरती मी लेस लावून घेतली. त्याच्यानंतर जी काही फ्रिल तयार करून घेतलेली आहे तिचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने सर्वात आधी अशा पद्धतीने आडवी शिलाई टाकून घ्यायची आणि जिथं आपण आखून घेतलेलं आहे परफेक्ट तिथं ती फ्रिल बरोबर पकडायची आहे. प्लेटा या दाबमध्ये अडकणार नाही किंवा उलटसुलट होणार नाही, ही बरोबर काळजी घेत आपल्याला अशा पद्धतीने बरोबर जेवढं आपण खडूच्या साहाय्याने आखून घेतलं आणि जो काही शेप दिलेला आहे त्याच्यावरती जोडून घ्यायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने जोडून घेतली. एक्स्ट्राची असेल तर ती आपण कट करू शकतो. त्याच्यानंतर आडवी शिलाई टाकून घेतली. पुन्हा मग जी काही फ्रिल जोडलेली आहे तिच्यावरती सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आणि तिच्यावरती सुद्धा आपल्याला डबल शिलाई टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने लेस लावून घेतली आणि तिच्यावरती सुद्धा डबल शिलाई टाकून घेतली. त्याच्यानंतर मग जो काही ब्लाऊजचा गळा आहे तिथं तुम्ही नाडी वगैरे लावून, लटकन वगैरे लावून हा पार्ट आपल्याला रेडी करायचा आहे. तर फायनली मैत्रिणींनो, पूर्ण ब्लाऊजला इथं लटकन वगैरे लावून घेतले आणि अगदी कमी वेळेत जो काही ब्लाऊजचा कपडा आहे त्याच्यापासून फ्रिल तयार करून आणि खूप छान सोपी अशी डिझाईन तयार करून घेतली आणि पूर्ण ब्लाऊजसुद्धा मी इथं शिलाई करून रेडी करून घेतलेला आहे. तर याचा फायनल लुक तुम्ही बघू शकतात. अशा पद्धतीने आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका.